नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला नगर परिषद भरती 2025 विषयी माहिती घ्यायची आहे। त्यामध्ये अग्निशमन फायरमॅन व फिटर यांची ही भरती निघालेली आहे। याची शैक्षणिक पात्रता ही 10वी पास, ITI आणि MSc या बेसवर अवलंबून आहे आणि त्याचे मासिक वेतन हे 18,000 ते 56,900 रुपयेपर्यंतचे आहे। तर चला नगर परिषद भरती 2025 ची संपूर्ण माहिती समोरील व्हिडिओमध्ये बघूया। त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या की जेणेकरून ही भरतीची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि याचा फायदा सर्वांना घेता येईल। तर चला वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासन नगर परिषदमध्ये अग्निशमन व पाणीपुरवठा विभागात भरती। नगर परिषद भरती 2025 महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे। नगर परिषदेकडील वर्ग 4 प्रवर्गातील फायरमॅन व फिटर ही पदे भरवायची आहेत। त्याकरिता विहित केल्यानुसार शैक्षणिक अर्हता व पात्रताधारक यांच्याकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागवण्यात येत आहे। नगर परिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे। भरतीची जाहिरात मुख्याधिकारी व नगर परिषदद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे। भरतीमधील रिक्त असणारी पदे, इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज समोरील व्हिडिओमध्ये आपण बघूया। त्यामध्ये महत्त्वाचे असे की उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून अर्ज करावा। भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर या भरतीचा फॉर्म वगैरे भरत असाल आणि कोणी तुम्हाला पैसे वगैरे मागत असेल, त्यालाच आपण लाच म्हणतो, तर अशा प्रकारचे पैसे वगैरे तुम्हाला कुठेच भरायची गरज नाही आहे। हा फॉर्म तुम्हाला मोफत स्वरूपात तिथे सबमिट करावा लागणार आहे। कोणत्याही प्रकारची पैशाला तुम्ही बळी पडू नका। तर चला पुढे बघूया। भरती विभाग नगर परिषदद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। भरतीचा प्रकार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक चांगली संधी आहे। भरतीची श्रेणी राज्य सरकार, महाराष्ट्र शासन, स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जात आहे। त्यामध्ये पदाचे नाव अग्निशमन फायरमॅन व फिटर। त्याची शैक्षणिक पात्रता 10वी पास, 12वी पास, ITI, MSc व इतर। आणि त्याचे मासिक वेतन आहे 18,000 ते 57,900 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे। अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहितीसाठी पुढे बघूया। अर्ज स्वीकारण्याची पद्धती। मित्रांनो, अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑफलाईन प्रकारे राहणार आहे आणि वयोमर्यादा ही किमान 18 वर्षेपासून तर 33 वर्षापर्यंत ही राहणार आहे। या भरतीचा कालावधी हा कायमस्वरूपी म्हणजे परमनंट ही भरती राहणार आहे। त्यामध्ये आपल्याला ही नोकरी परमनंट स्वरूपातच आपल्याला राहणार आहे। ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राहणार नाही। पदाचे नाव व आवश्यक पात्रता। त्यामध्ये नंबर 1 ला बघूया फिटर। फिटर या पदासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे। शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने नळ कारागीर या विषयाचा अभ्यास पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि संबंधित कामाचा अनुभव असल्याचं प्राधान्य हे आपल्याला इथे लागणार आहे। आणि त्याचमध्ये नंबर 3 ला आहे MSc किंवा तत्सम प्रमाणपत्र। महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण मंडळाने प्रदान केलेले मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। नंबर 2 ला फायरमॅन बद्दल आता माहिती बघूया। त्यामध्ये नंबर 1 ला आहे 10वी उत्तीर्ण, आपल्याला त्यामध्ये सर्टिफिकेट लागणार आहे। शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्या पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्याकडील किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील कोर्स उत्तीर्ण केलेले असावे। नंबर 3 ला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्यामध्ये लिहिणे, वाचणे आणि बोलणे। आणि MSc किंवा समकक्ष परीक्षा, जड वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा यामध्ये लागणार आहे। या भरतीमध्ये एकूण 4 पदे आहेत। नोकरीचे ठिकाण हे वडगाव नगर परिषद, वडगाव, कोल्हापूर। रिक्त पदाच्या तुलनेत अधिक अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेचे योग्य ते निकष लावून मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे। उमेदवाराने अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी स्वतःचा फोटो चिटकवणे आवश्यक राहील। अर्जासोबत किमान माध्यमिक शालांतर परीक्षा
म्हणजेच SSC उत्तीर्ण शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राच्या अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेल्या व जड वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रती ह्या जोडण्यात याव्यात। अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक ही 15 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख ही राहणार आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता वडगाव नगरपरिषद कार्यालय, टपाल खात्याची दिरंगाई व पत्र व्यवहाराच्या पत्त्यामध्ये पिनकोड नंबर नमूद नसलेले अर्ज, कोणत्याही मुदतीनंतर प्राप्त झालेला अर्ज यांचा विचार केला जाणार नाही। मित्रांनो, हा पत्ता आहे, ही संपूर्ण प्रोसेस ऑफलाईन असल्यामुळे यांनी हा पत्ता दिलेला आहे, तर तुम्ही या भरतीसाठी या पत्त्यावर अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही नगरपरिषद भरती 2025 निघालेली आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता सुद्धा कमी आहे आणि वेतन आपल्याला जे मिळणार आहे मासिक ते सुद्धा जास्त आहे। तर मित्रांनो, तुम्हाला याचा फायदा सुद्धा मिळू शकतो किंवा तुम्हाला फॉर्म भरायचा नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांपैकी एकांना तुम्ही कोणालाही या भरतीबद्दल सांगू शकता की जेणेकरून तुमचा नाही तर तुमच्या नातेवाईकाचा किंवा मित्रांचा फायदा याच्यामध्ये होईल। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। काही अडीअडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि सर्व प्रकारची माहिती सुद्धा घेऊ शकता। तर चला मित्रांनो, धन्यवाद। आपला दिवस सुखाचा जाओ।